नमस्कार मंडळी, मंथन सावंत सावंतांचं मंथन या युट्यूब चॅनल स्वागत असा. तर आम्ही इलेलो असो रायगडाक, आणि रायगडाक अजून एक असो हिडन स्पॉट असा तो हा तुमका व्हिडिओ मध्ये बघूक भेटलो असा. तर व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि ही जागा बघा कशी असा, ती एक नंबर. पावसाच्या जागेत काय वाटत असेल तर बघा जरा. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमका असे स्पॉट बघू भेटले ते तुम्ही बघू नसतले जे हिडन असत. जर तुम्ही रायगडात जर इला तर हे नक्की स्पॉट तुम्ही बघा, दाखवते मी. या ठिकाणाचं नाव असा वाळणकोंड. तिकडे देवीचं मंदिर असा प्राचीन, आणि ती जागा अजून एक्सप्लोर होऊ नाही असा बऱ्यापैकी. तर या व्हिडिओच्या मला बघू भेटली, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, स्किप करू नका. आणि तुम्ही जर रायगडात गेलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या. आणि इकडे ऊन असा आणि वारो कंटिन्यू आहे, त्यामुळे ऊन केवढं लागणार नाही असा. तर चला तर भेटूया वाळणकोंडला. हा, आणि वाळणकोंडला तुम्ही जर तुम्ही जात असतात ना तर गुगल मॅप मार्गे जाऊ नका. लोकांना विचारत जावा. गुगल मॅप मार्गे गेलात ना तर फसा होता. आम्ही पण इकडे फसलेलो बऱ्यापैकी. आम्ही डायरेक्ट वरती गेलो. वरती स्पॉट बरे असतात फिरण्यासारखे, पण वाळणकोंड एकासाठी रवली, ते स्पॉट एकासाठी रवलं. त्यामुळे गुगल मॅपच्या मार्गे तुम्ही जाऊ नका, विचारत जावा. इकडे फोटोशूट चालू आहे. कॅमेरामॅन ऋषी मयूर सावंत, आणि आम्ही हिला ओळखत नाही. कोणतरी आपल्यासोबत आले, वाटेत भेटली होती. वाळणकोंड या रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात येतात. वाळणकोंड ह्या महाड तालुक्यातील एक नैसर्गिक ठिकाण असा. वाळणकोंड ह्या ठिकाण पुण्यापासून 183 किलोमीटर अंतरावर असा, तर मुंबईतनं 198 किलोमीटर अंतरावर असा. तसाच रायगडावरनं वाळणकोंड ह्या अंतर 15 किलोमीटर एवढा असा. ही सगळी अंतरा जवळजवळ असत. वाळणकोंड या ठिकाण वरदायिनी देवीसाठी तसाच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुखदर्शनासाठी प्रसिद्ध ठिकाण असा. सह्याद्रीच्या ह्या पर्वतरांगांमध्ये देवीचा पवित्र स्थान असा. पार्किंगची उत्तम सोय केलेली असा. तर नमस्कार मंडळी, आम्ही आता 1 तासाचा प्रवास करून पोहोचलेलो असू वाळणकोंडला. तिकडे देवीचा प्राचीन मंदिर असा, त्याची वेगळी कथा असा, तिच्या व्हिडिओ माध्यमातून बघू भेटली, ऐका भेटली. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण ही प्रॉपर नवीन जागा असा, आपल्या एरियातली जागा वगैरे ना असा. ही रायगडच्या पायथ्याशी येता, रायगडच्या एरियात. जर तुम्ही रायगडात जर कधी येला तर तुम्ही इकडे येऊ शकता. म्हणा व्हिडिओ हय तुमका देवीच्या ओटीचं सामान, तसाच माशांका खाऊ घालण्यासाठी तांदूळ मिळतात. ह्या प्राचीन ठिकाणी जर तुमका येऊचा असाल तर तुम्ही जुलै किंवा ऑगस्ट या महिन्यामध्ये या. श्री क्षेत्र वरदायिनी माता वाळणकोंडी देवस्थान. ह्या जा ब्रिज तुमका दिसता तर एकदम जुना असा, त्यामुळे येताना एकदम सावकाश या. वरदायिनी देवी हय माशाच्या स्वरूपात वास करता असा म्हटला जाता. पौराणिक काळानुसार वरदायिनी देवीचा मोठा मंदिर ह्या कुंडात होता असा गावकरी म्हणतात. या कुंडात देवीचा मोठा साम्राज्य होता आणि देवी माशाच्या स्वरूपात वास करता असा म्हटला जाता. जर तुम्ही रायगडला इलात तर ह्या वाळणकोंड मधल्या वरदायिनी देवीच्या मंदिरात नक्कीच भेट द्या, कारण या ठिकाण खरोखरच बघण्यासारखे असा. इकडनं एक ब्रिज आहे, तिकडनं त्याला जाऊया पुढे पुढे. जे कोणा ओटी घ्यायची नसतात ना तिकडे माशांना घालून तांदूळ ठेवलेले असतात, म्हणजे माशांका खाऊच्यासाठी. देवीचा देवस्थान असा असं बोलतात की माशांका खाऊ घातल्या चांगलं असता. जर जे कोणा ओटी उरती नसतात ते माशांसाठी तांदूळ घेऊ शकतात. हे पायरे उतरलात की तुम्ही मंदिराच्या जवळपास येतात. आम्ही आता जून मध्ये येलो म्हणून आमका मंदिराच्या जवळपास जाऊ मिळाला असा. पण जर तुम्ही पावसाळ्यात इल्यात तर या मंदिर पूर्णपणे पाण्याच्या खाली असतात. जर तुमका देवीच्या मंदिरात भेट देऊची असाल तर जुलै ऑगस्ट किंवा तुमका गणपती नंतर योग बरा पडतला. त्यामुळे तुम्ही नंतर येऊन या देवीचं दर्शन घेऊ शकतात. पण पावसाळ्यात इकडचो नजारो बघण्यासारखं असतात. ह्या देवीचं नाव वरदायिनी देवी असा. त्यामुळे तुम्ही जा पण काय मागताला तर नक्कीच पूर्ण होताला असा म्हटला जाता. आणि त्या पूर्ण पण होता, कारण आम्ही जिकडे गेलो तेव्हा भाविकांची गर्दी पण बरीच होती. तुमची जर इच्छा पूर्ण झाली तर देवीची ओटी भरवई असा पुजारी सांगतात, आणि ती भरवई. होय, कितकं पण उन्हाळा असलो किंवा आजूबाजू जर दुष्काळ जरी पडलो तर ह्या कुंडातला पाणी अजिबात आटणार नाही.
तसाच ह्या कुंडातले मासे ह्या कुंड सोडून आजूबाजू खयच जाणार नाही. हे मासे तुमका ह्या कुंडातच दिसतले. ह्या कुंडात विशिष्ट प्रकारचे मासे असत जे चमकतात आणि क्षणार्धात नाहीसे होतात. त्याची छोटीशी क्लिप मी तुमका आता दाखवतो. हे बघा ते मासे जे चमकतात. हे मासे लगेच नाहीसे होतच. हे मासे दुर्मिळ असत, सहसा दिसणार नाही. ही जागा दिसतात पावसात पूर्ण पाण्या खालती असतात. पूर्ण मंदिर पण पाण्या खालती आता. त्या पावसाळ्यात वरूनच सगळा दर्शन तुम्ही घेऊ शकतात. आता सध्या पाऊस कमी आहे, पाणी कमी आहे म्हणून इकडे खाली येऊ भेटता. नंतर पूर्ण आतमध्ये पाण्यात देवस्थान असा आणि या देवीची एक स्टोरी असं ती मी तुमका थोडक्यात सांगतलं असं. तुम्ही हो परिसर बघतो दिसता तो फक्त. मग अशी वातावरण मस्त तयार झालेला पावसाचा, त्यामुळे आणखी भारी वाटत होता. त्यामुळे जर तुम्ही ह्या पट्ट्यात जर येत असाल तर मी मग काल सांगितले की जुलै, ऑगस्ट किंवा सप्टेंबर ह्या महिन्यांमध्ये येऊन जावा. तेव्हा हिरवळ पण असतली आणि हे जे स्पॉट असतात ते खरेच बघण्यासारखे असतले. आता पण असतातच, पावसात अजून असतले. ह्या मंदिराची थोडक्यात माहिती आपण श्रुती खातू ह्या दिताला. नमस्कार. तर आपण ज्या प्लेसवरती उभ्या आहोत ना, ज्या जागेवरती उभ्या आहोत त्याला वाळणकोंडी असं म्हणतात. जिल्हा रायगड, तालुका महाड मध्ये वाळणकोंडी गावामध्ये ही जागा आहे. ही एक जागृत जागा आहे आणि ह्या देवीला वरदायिनी देवी म्हणून पण ओळखलं जातं. म्हणजे आपण कोणता वर मागितला तर तो इथे पूर्ण होते. तर ह्या जागेची एक कथा आहे, ती थोडक्यात तुम्हाला मी सांगते. तर पूर्वीच्या काळामध्ये गाव होतं, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. तर त्या गावामध्ये आपल्याला भांडी लागत होती. म्हणजे लग्न कार्य काय असेल, समारंभ वगैरे काय असेल तर आपल्याला भांडी लागत होती. ती ह्या जागेवरती असायची, मोठमोठी भांडी वगैरे असायची. गावकरी लोक गाराणा घालून इकडून ती भांडी घेऊन जात असे. देवीला गाराणा घालायचे आणि इकडून ती भांडी घेऊन जात होते. तर एके दिवशी असं झालं की एका घराण्यामध्ये कार्यक्रम होता आणि त्या माणसाने इकडून भांडी घेऊन गेला होता, परंतु त्याने ती भांडी इथे परत आणून दिली नाहीत. त्याच्यामुळे देवीचा कोप झाला. देवीला प्रचंड राग आला आणि देवी ती भांडी पूर्णतः खाली घेऊन गेली. म्हणजे ही जी जागा दिसते ही पावसामध्ये पूर्ण भरलेली असते, प्रचंड पाणी असतं. देवीच्या रागामुळे ती भांडी पूर्णपणे देवी खाली घेऊन गेली. असं म्हणतात की हा नदीच्या खाली देवीचं एक साम्राज्य आहे, जिकडे देवीची भांडी वगैरे आहेत आणि त्या भांड्यांचं रक्षक मासे करतात. म्हणून इथे देवीचे मासे सुद्धा आहेत. आता ऊन आहे जास्त, त्याच्यामुळे आपल्याला मासे नाही दिसणार, परंतु कधी तुम्ही इथे आलात तर नक्की व्हिजिट करा या प्लेसला. खूप छान जागा आहे ही आणि थँक्यू. आणि नमस्कार मंडळी. वाळणकोंड देवीचं मंदिर आहे ना, त्याच्या बरोबर पाठकडे लिंगाणू किल्लो असा आणि त्याच सह्याद्रीच्या पर्वतरांगेत छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा तयार झालेलो एक आकृती असा, ती पण तुमका या व्हिडिओ मध्ये बघू भेटली. जर तुम्ही या ठिकाणी कधी जर गेल्यात तर नक्की या ठिकाणी भेट द्या. तो एरिया खरंच बघण्यासारखा असा बऱ्यापैकी. आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगात ही निर्माण झाली. सह्याद्रीच्या शिवाजी महाराजांची पर्वतरांगांमध्ये तयार झालेली छत्रपती शिवाजी महाराजांची चेहऱ्याची आकृती बघण्यासारखीच असा. आणि ती इकडे वाळणकोंडच्या देवस्थानाकडनं क्लिअर दिसता. येताना पण रस्त्यावरून दिसता ती, पण इकडे एकदम स्पष्ट दिसता. त्यामुळे तुम्ही इकडे येऊन फोटो वगैरे काढू शकतात. सह्याद्रीच्या या कुशीतल्या पर्वतरांगांपैकी भाग्यवान डोंगर म्हणजे हे या दृश्य बघून वाटतं. साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा रूप या डोंगरांनी घेतलेला असा वाटतं. देवीचं जर साम्राज्य असा ह्या पूर्णपणे ह्या कुंडांमध्ये असा आणि या साम्राज्याचं रक्षण मासे करतं. त्यामुळे त्यांका खाऊ घालण्याची पद्धत हयसर पूर्वीपासून चाललेली असा. आपल्या महाराष्ट्रात असे बरेच ठिकाण असत जी बघण्यासारखी असत. त्यामुळे तुम्ही नक्की ह्या ठिकाणांका भेट द्या. आणि माझ्या युट्यूब चॅनलवर जर कोण नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.